नोव्हेंबर महिना संपला आणि डिसेंबर महिना चालू सुद्धा झाला. ह्या वर्षात मी माझा टाइम कुठे इन्व्हेस्ट केलाय? माझा टाइम, माझं प्रेम, माझ्या भावना कुठे व्यक्त केल्यात? अशा लोकांवर ज्यांना तुमच्या भावनांची काही घेणं देणं नाहीये का? अशा लोकांवर ज्यांना तुमच्यावर वेळ खर्च करायला आवडतो, पैसे खर्च करायला आवडतात, तुम्हाला टाइम द्यायला आवडतो, तुम्ही अशा लोकांची वाट बघत बसतात, तुम्हाला प्रायोरिटी देत नाही. हे त्यांनी त्यांच्या वागण्यातून खूपदा तुम्हाला सांगितले की तुम्ही त्यांच्या प्रायोरिटी नाही आहात म्हणून. किंवा अशा लोकांना इन्व्हेस्ट करताय जो सारखा बाहेर ट्रॅव्हल्स करत असतो, मित्रांबरोबर पार्टी करत असतो, अशा ठिकाणी काम करताय जिथे तुमच्या कामाला किंमत नाहीये. सारखं दाखवत असेल की तुम्ही त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट नाहीयेत, प्रायोरिटी तुम्ही नाहीये त्यांची, तरी सुद्धा त्यांच्यासाठी रात्रभर जागताय, तरी तुम्ही त्यांच्या विचारात तुमचं रात्र दिवस खराब करताय. यामध्ये तुमचा अपमान करणारे तुमचे सासू सासरे असू शकतात, मित्र असू शकतात किंवा पार्टनरही असू शकतो. त्यांची का तुमची चूक आहे? चूक सुधारायची. तुम्हाला अशा लोकांवर इन्व्हेस्ट करायचंय जे लोक फक्त तुमच्यावर इन्व्हेस्ट करताय. समजलं? आता इथून पुढे नवीन वर्षाला तुम्हाला ही नवीन सुरुवात करायची आहे. तुमचा टाइम, तुमचं प्रेम आणि तुमच्या भावना फक्त स्वतःवर इन्व्हेस्ट करायच्या आहेत. या सगळ्याने तुमचं स्वतःचं महत्त्व तुमच्या नजरेत वाढणार आहे आणि इतरांच्याही नजरेत वाढणार आहे. म्हणून तुम्हाला कोणी देत नसेल प्रायोरिटी, तुमच्यावर कोणी इन्व्हेस्टमेंट करत नसेल, तर तुम्ही स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करायची आहे. स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, स्वतःसाठी तुम्हाला पैसे खर्च करायचे आणि स्वतःसाठी जगायचंय. तुमच्या ड्रीम्स, जे काही तुमचे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ घालवायचा आहे, जो फार किमती आहे. ओके? कारण तुमची स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसरं कोणी झगडणार नाही, ते तुम्हालाच करावी लागणार आहेत. चला मग नवीन वर्षाला नवीन सुरुवात करूया.